सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 8 मार्च 2026 पॉवर्ड बाय अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा. सायंटिफिक वे ऑफ सक्सेस. 11-12 सायन्स, नीट, जेई, एमएसटी, सीईटी, सीबीएसई, एचएससी क्रॅश कोर्स शिकवण्याचे साताऱ्यातील योग्य ठिकाण. संपर्क 95-1856-8168. मातीचा ढिगारा कोसळून 2 मजुरांचा मृत्यू. कराड तालुक्यातील उंडाळ येथे पाईपलाईन टाकताना दुर्घटना. पाईपलाईनसाठी खोदलेल्या चरीत मातीचा ढिगारा अंगावर कोसळल्याने 2 मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला. कराड तालुक्यातील उंडाळे गावात ठाकरेची मळी नावाच्या शिवारात शनिवारी दुपारी ही घटना घडली. किरण बाजीराव चव्हाण वय 30 व अमर रंगराव वडार वय 30 दोघे राहणार मनव अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. अभिषेक उजर्डे यांनी पटकावला वाईमधील पहिले आयएएस अधिकारी होण्याचा बहुमान. वाई येथील अभिषेक अभय कासुर्डे यांनी नुकत्याच झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोग युपीएससी परीक्षेत देशात 336वा क्रमांक मिळवत आयएएस होण्याचे स्वप्न साकार केले आहे. अभिषेक उजर्डे यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे वाईमधून आयएएस पदावर निवड होणारे ते पहिले अधिकारी ठरणे या तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण मानला जात आहे. अभिषेक उजर्डे हे ग्रामविकास अधिकारी अभय उजर्डे यांचे सुपुत्र आहेत. सातारा शहर पोलीस निरीक्षक मस्के यांना केले कार्यमुक्त. सामाजिक माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दिला होता आंदोलनाचा इशारा. सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या कार्यपद्धतीबाबत सातारा शहरात दबक्यावर चर्चा होती. राजकीय वरदस्त आणि वरिष्ठांचे लागेबंदी असल्यामुळे त्यांची बदली होऊन त्यांना तात्काळ बदली करण्याबाबत सामाजिक माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पोलीस महासंचालक दाते यांच्याकडे तक्रार न करून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत पोलीस महासंचालक दाते यांनी पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांना, पोलीस निरीक्षक मस्के यांना त्यांची ज्या ठिकाणी आधी बदली झाली त्याच ठिकाणी तात्काळ बदली करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी पोलीस निरीक्षक मस्के यांना कार्यमुक्त केले आहे. पोलीस निरीक्षक मस्के यांनी नगरपालिका निवडणूक काळात एकतर्फी काम केले. पोलीस महासंचालकांनी तात्काळ आदेश दिल्याने कायदा हा सर्वांना समान असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून काम करावे असे सुशांत मोरे म्हणाले. अल्पवयीन मुलाचे दंड काढणाऱ्या मसवड पोलिसांवर गुन्हा दाखल करा. महेश करचे. मसवड येथील पोलीस स्टेशनमध्ये खोटा व बनावट गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलासह काही युवकांची सार्वजनिक दंड काढण्याच्या गंभीर प्रकरणात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत असून बुधवार दिनांक 11 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मसवड येथील अप्पल तहसील कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भागवान अर्जुन जानकर व सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी दिली. तृणधान्य महोत्सव आणि महिला उद्योजिका पुढे येतील. जिल्हाधिकारी संतोष पाटील. पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचा शुभारंभ. तृणधान्य महोत्सव आणि महिलांना स्वावलंबी बनवणे हाच उद्देश धरून असे प्रदर्शन वारंवार भरवले जावे. या तृणधान्य महोत्सवामुळे अधिकाधिक महिला उद्योजका पुढे याव्यात असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले. महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या विद्यमाने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना विभागीय प्रदर्शन आणि अन्न सुरक्षा व पोषण अभियान अंतर्गत पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. कांदा लागला शेतकऱ्यांना रडवायला. समाधानकारक भाव नसल्याने खर्चही निघेना. ऐरणीतील कांदा सोडू लागल्याने दुहेरी फटका. राज्यात कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. वर्षभरात कांद्याला समाधानकारक भाव न मिळाल्याने उत्पादक शेतकरी अवलंबून झाले आहेत. लागवड, खत, मजुरी, वाहतूक आणि साठवण खर्च वाढत असताना बाजारात मात्र दर घसरत असल्याने कांदा लागला शेतकऱ्यांना रडवायला अशी स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी कांद्याला उत्पादन खर्च निघत नाही अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. कराडात स्टॅम्प विक्रेत्यांची मनमानी. स्टॅम्प विक्रेत्यांविरोधात तहसीलदारांकडे तक्रार, कारवाईची मागणी. कराड शहरातील स्टॅम्प विक्रेत्यांकडून सर्वसामान्य जनतेची अडवणूक केली जात असून तोंडे बघून स्टॅम्प दिले जात आहेत. त्यामुळे सामान्यांची कामे वेळेत होत नाही. शिवाय स्टॅम्प मिळवताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अशा स्टॅम्प विक्रेत्यांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन बहिराजा शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार कंपर ढवळे यांना देण्यात आले आहे. चंचळी गावात चोरट्यांचा धुमाकूळ. पोलिसांची रात्रगस्त उरली कागदावरच. गावातील आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. कोरेगाव तालुक्यातील चंचळी गावात शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत 4 ते 5 ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत. गावातील घर, पोस्ट ऑफिस, टपरी तसेच दुकान फोडून चोरट्यांनी एवढ लंपास केला आहे. काही ठिकाणाची चोरी करतानाचे प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत. या घटनेमुळे गावात व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कोरेगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कोरेगाव शहरातील विविध परिसरात रात्रगस्त वाढवावी. नागरिकांची मागणी. कोरेगाव शहरातील महत्वपूर्ण सुभाषनगर आणि छत्रपती संभाजीनगर या उपनगरामध्ये वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सुभाषनगर विभागात कोरेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने रात्रगस्त वाढवावी अशी मागणी छत्रपती संभाजीनगर नागरिकांनी पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली आहे. वाई परिसरातील डोंगर रांगांमध्ये वाढत्या वनवांमुळे वन्यजीव व पर्यावरण धोक्यात. सध्या वाई परिसरातील डोंगर रांगांमध्ये वाढत्या वनवांची गंभीर समस्या निर्माण झाली असून त्याचा थेट परिणाम स्थानिक जैवविविधतेवर आणि पर्यावरणावर होत आहे. उन्हाळ्याच्या प्रारंभीच डोंगर माथ्यावरून लागणाऱ्या आगींमुळे असंख्य लहान प्राणी, पक्षी, साप आणि वनस्पतींचे मोठे नुकसान होत आहे. ही बाब अगदी चिंताजनक आहे. वनवा लागल्यानंतर काही तासात मोठा भूभाग जळून खाक होतो.
या आगीत गवत, झुडपे अशी वनस्पती आणि झाडांची कवळी रोपे नष्ट होतात. परिणामी अनेक पक्ष्यांची घरटी, सरपटणाऱ्या प्राण्यांचे निवासस्थान आणि कीटकांचे अधिवास उद्ध्वस्त होत आहेत. डोंगर उतारांवरील झाड जळाल्याने भूस्खलनाचाही धोका वाढतो. तसेच पावसाळ्यात मातीची धूप मोठ्या प्रमाणात होते. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.